आणि त्या हल्ल्यामध्ये नितीन महाले नावाचा एक वीर जवान शहीद झालेला होता. त्याचे मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगतो. बघा, दिवाळीचा सण आला होता आणि त्या सणासाठी जो काही नितीन आहे ना तो घरी येणार. आणि मग त्या आईने आपल्या नितीनला फोन केला. नितीन कोणाला बोलत होता, कशी आहे आई, मजेत आहे का? हो बाळा, मी मजेत आहे, तू कसा आहे? हो आई, मी पण मजेत आहे. त्या आईने विचारावं, बाळा तू कधी घरी येणार आहे? त्याने सांगितलं, आई मी उद्या घरी येणार आहे. त्या आईला फार आनंद झाला, सर्व कुटुंब आनंद झालं आणि त्याची घरामध्ये एक चिमुकली मुलगी होती. त्या चिमुकल्या मुलीने लगेच त्या आजीच्या हातात फोन विसरला आणि फोनावर बोलायला लागली, बाबा तुम्ही उद्या घरी येणार आहे ना? बाबा तुम्ही उद्या घरी येणार आहे ना? येताना फक्त हातातल्या बांगड्या आणि खायला खाऊन घेऊन या बाबा, फक्त हातातल्या बांगड्या आणि खायला खाऊन घेऊन या. हो बाळा, नक्की तुझ्यासाठी हातातल्या बांगड्या आणि खायला खाऊन घेऊन येणार. सर्व काही आनंदात होतं. दुसरा दिवस उजाडला आणि तिची मुलगी आणि पती घरामध्ये बसलेले होते आणि त्याच्या म्हाताऱ्या त्याची आई सांगत होती गल्लीतल्या बाहेर, माझा दादा येणार आहे, माझा दादा येणार आहे बरं का, माझा दादा येणार आहे. ताईने आपल्या मुलासाठी खायला बोलत नाही, भरपूर पदार्थ आपल्या मुलासाठी बोलवून ठेवले. पण मात्र ते खेडेगाव होतं आणि त्या खेडेगावामध्ये फक्त 3 वेळेस बसायचे. एक म्हणजे सकाळ, एक म्हणजे दुपार आणि एक म्हणजे सायंकाळ, अशा 3 वेळेस सकाळ गावामध्ये बसायच्या. त्याचे म्हातारे वडील दारामध्ये खुर्ची टाकून बसले होते आणि आपल्या मुलाची वाट पाहत होते. अशी खूप वेळ होऊन गेली आणि दुपारची सकाळची गाडी गावामध्ये येऊन थांबली. पण आपल्या आईचं लक्ष फक्त आपल्या मुलाकडे होतं. तेव्हा माझा दादा गाडीतून खाली उतरेल. अनेक प्रवासी त्या गाडीतून उतरू लागले, पण तिचा मात्र नितीन नावाचा जो मुलगा आहे ना तो खाली उतरला नाही. मी त्यांच्या मुलाला विचारले, का हो आपला मुलगा आला नाही, मला शंका वाटते. आता शंका करू नको, त्याला फार लागून येत आहे, येत असेल रस्त्याने असेल, चिंता करू नको. अशी खूप वेळ निघून गेली आणि दुपारच्या गाडीची वेळ झाली आणि दुपारची गाडी गावात येण्याच्या अगोदर आणि ती अँब्युलन्स त्यांच्याच दारासमोर उभी राहिली आणि त्या अँब्युलन्समधून तिरंगीची पेटी बाहेर काढण्यात आली. ती तिरंगीची पेटी पाहिल्याबरोबर ती आई घाबरल्याने चक्कर येऊन खाली पडली. सर्वजण गल्लीतले लोक जमा झाले, विचारू लागले, काय झालं काय सांगितलं असेल त्या बापाने? त्या बापाने सांगितलं, आज माझा नितीन जो पाय आहे त्याला घरी नव्हता, पायाच्या तिरंगीच्या पेटीमध्ये घरी आणला. सर्वजण रडायला लागले. त्याच्यानंतर जी काय आई